तुम्ही एक जो आधीचा मुद्दा काढला की सिंहगड रोडला राहता, तुम्ही बघा सिंहगड रोड आणि कर्वे रोडमध्ये काय कनेक्टिव्हिटी आहे? काहीच नाही. काहीच नाही आहे. आता समजा तुम्ही राजाराम पुलापासनं कोथरूड स्टँडपर्यंत एक शटल बस चालू केली आणि त्याचा रूट मी आत्ता तुम्हाला सांगतो. राजाराम पुलाच्या तिथून पु ल देशपांडे उद्यान, तिथून एक युटर्न करून तुम्ही राजाराम पुलाला आणा, कर्वेनगरमधलं मार्केट घ्या तातवडे उद्यानाच्या इथलं, त्याच्या पुढे दीनानाथला घ्या, दीनानाथवरनं नळस्टॉपला आणा आणि परत घेऊन जा. हा बसचा वन वे रूट जर बघितला तर इट इज नॉट मोर दॅन 10 मिनिट्स रन, जास्तीत जास्त 15. बस थांबत गेली तर 20 मिनटं. आणि त्याच्यात फक्त उद्देश मेट्रोला यायचा नाही आहे. तुम्हाला मार्केट मिळालं, एक हॉस्पिटल मिळालं, 2 गार्डन्स मिळाली, सिटी प्राईड मिळालं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यात मिळाल्या. हाऊ डज इट हेल्प? तर बाहेर पडलेले आजोबा म्हणतील मला मेट्रोला नाही जायचं, पण 5 मिनिटात तिथे बस येते, ती मला कर्वे रोडच्या कर्वेनगरच्या ह्याच्यात होतं. म्हणून आम्ही ॲज अ डिझायनर जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा वी अंडरस्टँड ट्रिप्स अँड वी अंडरस्टँड हू ट्रॅव्हल्स अँड वाय डज ही ट्रॅव्हल. आणि फक्त कम्युटर हा ट्रॅव्हलर नाही आहे. जसं मगाशी म्हटलं, आजोबांना हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला जायचं आहे, आईला मुलाला ग्राउंडवर सोडायला जायचं आहे, कोणाला तरी अजून काहीतरी वेगळ्या कामाला जायचं आहे. ह्या सगळ्या ट्रिप्स जर तुम्ही कन्व्हर्ट करू शकलात आणि त्या कन्व्हर्ट होणं शक्य आहे. आणि फीडर सिस्टीम ही तशी पाहिजे. प्रत्येक फीडर सिस्टमवर एक मार्केट, एक हॉस्पिटल, एक सार्वजनिक जागा, एक शाळा, हे कनेक्ट करा. हे रूट मार्क करणं अवघड नाही आहे.